मी अक्षदा टुंगिरे साम टीव्हीच्या माध्यमातून आज मी तुम्हाला दाखवते. मी आली आहे आदिवासी वसतिगृहात गर्ल्स हॉस्टेलमध्ये. तर मी विचारते आदिवासी पोरींच्या हॉस्टेलमधल्या काही विद्यार्थ्यांना की त्यांचे नक्की प्रॉब्लेम्स काय आहेत. आमचे प्रॉब्लेम इतके आहेत की आमचे पहिली गोष्ट हे आहे की आमचे जे वसतिगृह आहेत हे भाड्याचे आहेत आणि त्याच्यात जणू काही वाटतं की असं नाही का बेडला लागून बेड आहेत वगैरे. चला तुम्हाला तसं दाखवते आमचं वसतिगृह कसं आहे ते. इथे नक्की लाईट पाणी सुविधा आहे का किंवा कसं काय आहे तुम्ही सांगू शकता का? इथे जसे प्रत्येक हॉस्टेलला जसे प्रॉब्लेम आहेत, लाईट जाते किंवा लाईट जाते तेव्हा पाणी येतं, पाणी येतं तेव्हा लाईट चालू केली जाते, असे भरपूर आहेत. इथे लायब्ररीची सुविधा नाही आहे. मुली पैसे भरून बाहेर लायब्ररीला जातात, बाहेर जाऊन अभ्यास करतात. इथं ऑफिस आहे, इथं कम्प्युटरची एवढी सुविधा नाही. इतक्या मुली जर इथे राहत असतील तर त्यांना कम्प्युटरची तेवढी सुविधा झाली पाहिजे. इथं ऑर्डन पाहिजे कंपल्सरी, इथे कर्मचारी पाहिजे कंपल्सरी. यांचं असं हॉस्टेल आहे की तिथे इतक्या मुली राहतात पण बेडला बेड लागून आहेत. जणू काही इथे गुरांवाणी झोपवलं जातं. आश्रमशाळेत पण तीच परिस्थिती आणि ह्या हॉस्टेलला पण पुण्या ठिकाणी जर असे हॉस्टेलला जर इतके प्रॉब्लेम असतील तर आश्रमशाळेत कितीच प्रॉब्लेम असतील. चला मी दाखवते तुम्हाला आता पोरींची परिस्थिती काय आहे. तुम्हाला दाखवते आता मी पोरी कशा प्रकारे ऍडजस्ट करून राहतात. हे आहेत रूमा, तुम्ही बघू शकता इथे कसे बेडला बेड चिटकून आहेत. पोरी खूप ऍडजस्ट करतात. हे बघा असे बेड लावलेत आणि त्यांच्यात कपडे घालायला सुद्धा जागा नाही. मुलं कशा प्रकारे राहत असेल, दरवाजा सुद्धा नाही नीटवान. ह्या रूम मधून निघाल की ह्या रूम मध्ये निघायला लागतं. चला आता तुम्हाला मी हेच अटॅच करून दाखवते की प्रत्येक रूम कशात जॉईंट केलेले आहेत. ही अशा प्रकारे ही परिस्थिती आहे. अशा प्रकारे परिस्थिती आहे. पोरींना टेबलवर भांडी सुकवावी लागत आहेत. किचन सुद्धा दिलेले नाहीयेत. ही आजची बिकट परिस्थिती आहे आदिवासी मुलींची. एवढा निधी येतो तरी यांना पुण्यासारख्या ठिकाणी वसतिगृह मिळत नाहीयेत, जागा मिळत नाहीये. का मिळत नाही? एवढा आमचा निधी जातोय कुठे? असे बाहेर पद्धतीने कपडे वाळवायला घालायला लागतात. हे बघा, तुम्ही बघू शकता जसं की मुलींच्या सुरक्षितेसाठी इथे बघा हे असंच आहे. म्हणजे तुम्ही बघू शकता इथून रात्र कुणी पण येऊ शकते आणि मुलींचे रूम असे आहे. तर तुम्हीच विचार करा इथं मुली सुरक्षित आहेत का? चला तर मी तुम्हाला पुढे दाखवते या साम टीव्हीच्या माध्यमातून. मी अक्षदा टुंगिरे. साम टीव्ही मी नेहमी पाहतो. त्यावर दाखवलेल्या बातम्या रिलेट करतात.